केंद्र सरकारकडून पैसे घ्या आणि सरसकट शेतकऱ्यांना द्या, पुन्हा त्यांना उभे करा. आमदार शशिकांत शिंदे यांची राज्य सरकारला विनंती. शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पीक गेले, जमीन वाहून गेलेली आहे, अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पैसे घ्या आणि सरसकट शेतकऱ्यांना द्या, परंतु पुन्हा शेतकऱ्याला उभे करा, अशी राज्य सरकारकडे मागणी आहे. अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडली. बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी नुकसानग्रस्त भागाचे आमदार शिंदे यांनी बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पाहणी केली. तसेच अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात वाहून जाऊन मृत्यू पावलेल्या आदित्य कळसाने यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. झालेल्या नुकसानीबाबत थेट शेतकऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यावेळी उपस्थित होते. वस्तुस्थिती पाहिल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 65 मिलीमीटरचा निकष ठेवणार नाही. आम्ही हेच ओरडून सांगत होतो. विकास कामाला निकष लावत नाहीत, टेंडर अधिक करून पैसे वाटतात. गरीब शेतकऱ्यांसाठी निकष लावण्याचा का प्रयत्न करत आहात, असा सवाल त्यांनी केला. आजपर्यंत जे झालं ते ठीक झालं. महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज करून ठेवले आहे. परत एकदा शेतकऱ्यांसाठी कर्ज काढलं तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ, परंतु पूर्ण कर्जमाफी आणि अवकाळी पावसाच्या बाबतीत ओला दुष्काळ जाहीर करून 50,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी. पंचनामे करण्याबाबत निकष येतील, परंतु त्याची वाट न पाहता याबाबतचा निर्णय सरकारनं जाहीर करावा. जर मागणी मान्य केली नाही तर मोठे तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रत्येक जिल्ह्यात केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. अवकाळीच्या बाबतीमध्ये हा ओला दुष्काळ जाहीर करून 50,000 हेक्टरी या ठिकाणी मदत जाहीर करावी. तुमचे पंचनामे, तुमचे निकष येतील, पण ते निकष येईपर्यंत वाट न बघता त्यांनी तत्काळ तशा प्रकारचा जाहीर करावा, असं आमचं मागणं आहे. जर ही मागणी मान्य झाली नाही तर नाशिकला पहिला मोर्चा आमचा निघाला. याही पेक्षा मोठं तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही तीव्रतेने करू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी देणार 1 महिन्याचे मानधन. मंत्री मकरंद पाटील यांची माहिती. राज्यामध्ये पूर परिस्थितीमुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमध्ये सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी 1 महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी बुधवारी सायंकाळी 7:30 वाजता दिली. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्यामध्ये म्हटले आहे की मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मानवी जीव, घरे, जनावरे, शेतजमिनी व खरीप बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती हृदय पिळवटून टाकणारी आहे. या कठीण काळात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार पक्षाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य यांनी तातडीने 1 महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचे ठरवले आहे, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. हीच खरी जनसेवा आहे. या कठीण काळात एकत्र उभं राहून महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त बांधवांना नवजीवन देण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. बाजारपेठेतील श्री गणेश मंदिर आणि नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून कोरेगाव शहराच्या नावलौकिकात भर. नगराध्यक्षा दीपाली बर्गे. बाजारपेठेत दुर्गादेवीची आरती. कोरेगाव शहराचे हृदय असलेल्या बाजारपेठेतील नवरात्र उत्सव मंडळाने 36 वर्षांची गौरवशाली परंपरा जोपासत सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे. बाजारपेठेतील श्री गणेश मंदिर आणि नवरात्र उत्सव शहराच्या नावलौकिकात भर घालतात. नगरपंचायतीच्या माध्यमातून निश्चितपणे या परिसराचा विकास केला जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे यांनी दिली. नवरात्र उत्सवानिमित्त माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे आणि नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी 7:30 वाजता दुर्गादेवीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आरती करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. माधुरी मालुसरे, देवकी सावंत, पूर्वा पारखी, धनश्री बर्गे, स्नेहल बर्गे, सुनीता बर्गे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचा कारभार सुरू असून
स्थानिक नगरसेविका संजीवनी बर्गे आणि माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे यांच्यासह विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या परिसराचा विकास केला जाईल। नजीकच्या काळात बाजारपेठ परिसराचा कायापालट केला जाईल असा शब्द महेश बर्गे यांनी दिला। यावेळी निलेश भंडारे, दीपक मालुसरे, संतोष पारखी, राहुल नातू, राजू सावंत, संभाजी बर्गे, अजित बर्गे, प्रमोद सिंग, सागर बर्गे, सत्यनारायण मिस्त्री, विनोद वेल्लाळ आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी सप्ततारा न्यूज नेटवर्कच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या नवरात्रोत्सव संग्रहाचे वितरण करण्यात आले। सप्ततारा नवरात्रोत्सव संग्रहाचे नांदगिरी येथे शानदार प्रकाशन। नवरात्रीनिमित्त कोरेगाव येथील सप्ततारा न्यूज नेटवर्कच्या वतीने नवरात्रोत्सव संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे। नांदगिरी येथील श्री काळेश्वरी देवी मंदिरात आणि शिवतेज तरुण नवरात्रोत्सव मंडळात बुधवारी सायंकाळी संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले। कोरेगाव तालुक्यातील देवींच्या स्थानांची आणि मंदिरांची माहिती व्हावी, त्याची महंती समजावी आणि ज्येष्ठ नागरिकांना दुर्गादेवीची आरती करताना आरती संग्रहाची आवश्यकता भासते, ती सप्ततारा न्यूज नेटवर्कने पूर्ण केली आहे। नांदगिरी येथील श्री काळेश्वरी देवीची माहिती यामध्ये देण्यात आल्याबद्दल आभार मानण्यात आले। अत्यंत सुबक रचना आणि छपाई असलेला हा परिपूर्ण आरती संग्रह आहे। सप्ततारा न्यूज नेटवर्कने अशाच पद्धतीने धार्मिक कार्यामध्ये सहभाग नोंदवावा असे मत मान्यवरांनी नवरात्रोत्सव संग्रहाचे अवलोकन करताना व्यक्त केले। बदली होत नसल्याच्या नैराश्यातून महाबळेश्वर एसटी आगारात 2 कर्मचाऱ्यांचा इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न। संपूर्ण जिल्ह्यात उडाली खळबळ। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगारात 2 कर्मचाऱ्यांनी सातत्याने विनंती अर्ज करून देखील बदली होत नसल्याच्या नैराश्यातून बुधवारी दुपारी 2 वाजता आगार परिसरातील इमारतीच्या छतावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ता सूर्यकांत मोहिते या महाबळेश्वर आगारात सहाय्यक वाहतूक अधीक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत। त्यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार अशोक शंकर सपकाळ वय वर्ष 42 राहणार भोलावडे तालुका भोर जिल्हा पुणे तसेच विनोद शिवाजी सुतार वय वर्ष 42 राहणार कारवे तालुका कराड जिल्हा सातारा हे दोघेही महाबळेश्वर आगारात कर्मचारी आहेत। मागील काही दिवसांपासून कर्मचारी अशोक सपकाळ व विनोद सुतार हे दोघेही बदलीसाठी प्रयत्न करत होते, मात्र बदली झाली नाही। दोघांनी बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बदली होत नाही म्हणून अर्ज केला। तो अर्ज आपण पुढील कारवाईसाठी विभागीय कार्यालयाकडे पाठवला असून बदलीचे अधिकार हे सातारा येथील विभाग नियंत्रक यांच्या अधिकाराखाली येत असून बदलीचा अधिकार माझा नाही असे विनोद सुतार व अशोक सपकाळ यांना वारंवार सांगितले। तसेच त्यांना लेखी पत्र दिले असता त्यांनी न घेता उलट अर्जाद्वारे 3 तासात आत्महत्या करेन अशी धमकी दिली आणि दमदाटी केली। प्राजक्ता मोहिते यांना धमकी दिली व दमदाटी केली। कर्मचारी अशोक सपकाळ व विनोद सुतार यांनी पत्रात नमूद केल्याप्रमाणे दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आगाराच्या इमारतीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, नगरपालिकेची यंत्रणा तसेच ट्रेकरचे जवान हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांची समजूत घातली आणि त्यांना इमारतीवरून खाली उतरवले। पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास हवालदार संतोष शेलार करत आहेत।